नमस्कार मित्रांनो, आपण घृष्णेश्वरच्या दर्शनासाठी आलेलो आहे। खरं घृष्णेश्वरला बघू शकता तुम्ही, अतिशय प्रचंड अशी गर्दी आहे। डायरेक्टली मंदिरापासनं जो मेन रस्ता जातो, मेन रस्त्यापर्यंत डायरेक्टली लाईन आहे। जवळपास मंदिराच्या तिथं लाईनिंग असून बाहेर रस्त्यावर डायरेक्टली 100 मीटर लाईन आहे। डायरेक्ट 100 मीटर लाईन आहे मित्रांनो, 100 मीटर रस्त्यावर डायरेक्ट ह्या मेन रस्त्याला, ह्या रस्त्याला 100 मीटर लाईन आहे। एवढी प्रचंड अशी गर्दी आहे। सुट्ट्या आहेत आणि त्यात रविवार आहे, ते शनिवार आहे, तरी देखील एवढी गर्दी आहे। फक्त हे सुट्ट्या आहेत त्याच्यामुळे खूप गर्दी आहे। चला तर मग बघूया, आपण एवढ्या गर्दीमध्ये तर मला शक्य नाही, दर्शनला जाऊ शकेल का नाही याची सांगता येणार नाही। बघतो मंदिराच्या गेटपर्यंत जाऊन गेटचा पाय पडून येऊया। चला तुम्हाला कळसाचं दर्शन देतो मित्रांनो, कळसाचं दर्शन घेऊया आपण। हे बघा मित्रांनो, घृष्णेश्वर महादेव मंदिराच्या कळसाचं दर्शन घेऊन घ्या सर्वांनी। हे बघा मित्रांनो, तुम्हाला गर्दी दाखवण्याचा प्रयत्न करतो मी। प्रचंड अशी मोठी गर्दी आहे। हे बघा मित्रांनो, गर्दी बघा, इकडनं लाईन आलेली आहे, समोरच्या साईडने लाईन आलेली आहे, आपण इकडच्या साईडने आलोय। हे बघा, हे मेन एंट्री आहे गेटची आणि गर्दी बघा मित्रांनो, इकडनं ही लाईन आलेली आहे। इकडनं मेन एंट्री होते बघा। हे बघा मित्रांनो, इथं एक्झिट आहे, इथनं एक्झिट होतं। ह्या साईडनी, त्या साईडनी तिकडनं पूर्ण अशी लाईन फिरून मंदिराच्या त्या साईडनी एंट्री करून इकडनं एक्झिट होतात। इकडनं एक्झिट झाल्यानंतरला बाहेर ह्या साईडने बाहेर जात आहे। हे मंदिराचा कळस बघून घ्या, हे मंदिर आहे, हा मंदिराचा कळस आहे, घृष्णेश्वर महादेव मंदिर। 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग आहे मित्रांनो। हे अतिशय जुनं मंदिर आहे, खूप छान असं काळा दगडामध्ये हे मंदिर आहे, पूर्ण काळा दगड वापरण्यात आलेले आहे। बघू शकता हे खाली, हे बघा। हे कळस, इथनं एक्झिट आहे, हे इथनं लाईन आहे। हे बघा, इथनं एक्झिट आहे पूर्ण। परत एकदा मंदिर बघून घ्या, मंदिराचं कळसाचं दर्शन घेऊन घ्या। इथं सिक्युरिटी भरपूर आहे। दर्शन झालेलं मित्रांनो, दर्शन घ्या। फायनली दर्शन घेऊन आपण बाहेर एक्झिट करतोय। सिक्युरिटी साहेबांना बघा, चला फायनली एकदम मस्त दर्शन झालेलं आपल्याला। खूप गर्दी आहे मित्रांनो, अतिशय प्रचंड अशी गर्दी आहे। आणि एवढ्या गर्दीमध्ये 5 मिनिट दर्शनाला भेटले म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे।
रास्ता देखा ना हमने। ओम नमः शिवाय, बम बम बोले, हर हर महादेव मित्रांनो, हर हर महादेव, बम बम बोले, ओम नमः शिवाय। मंदिराचा पूर्ण व्ह्यू बघा मित्रांनो, किती छान मंदिर आहे। हे मंदिर बघू शकता, पुरातन मंदिर आहे, 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग मित्रांनो। अतिशय प्रचंड अशी गर्दी आहे, सुट्ट्या असल्यामुळे खूप गर्दी आहे मित्रांनो। हे बघू शकता गर्दी तुम्ही, हे बघा किती गर्दी आहे मित्रांनो। ही बाहेर येणारी गर्दी आहे सर्वी, मध्ये जाणारी अजून वेगळी आहे। मध्ये जाणारी डायरेक्ट रस्त्यापासून लाईन आहे। हे बघा ही लाईन बाहेरनं आलेली आहे मित्रांनो, बघा किती प्रचंड लाईन आहे। किती टाइम झाला दादा तुम्हाला लाईनमध्ये? किती टाइम झाला? 2 तासापासून लाईन मध्ये होते सर्वजण। 2 ते 3 तास लागून राहिले मित्रांनो दर्शन घेण्यासाठी। हे बघू शकता किती प्रचंड मोठी लाईन आहे। चला आता आपलं दर्शन झालंय, आपण करूया एक्झिट। बम बम बोले बोले, ओम नमः शिवाय मित्रांनो, ओम नमः शिवाय, बम बम बोले। चला फायनली आपण आता एक्झिट होतोय। प्रचंड एवढी गर्दी असल्यामुळे त्यांना सिक्युरिटी पण खूप वाढवावी लागली। खूप सिक्युरिटी आहे, माणूसबळ पण जेवढी गर्दी असते तेवढं माणूसबळ पण जास्त लागतं। चला आता फायनली आपण जाऊया आपल्या गाडीकडे। या आजूबाजूची दुकानं बघा मित्रांनो। हे बघा खेळण्याची दुकान, लाकडी खेळण्याचे दुकान। ट्रॅफिक बघा मित्रांनो, फक्त ट्रॅफिक बघा, पूर्ण ट्रॅफिक जाम आहे, पूर्ण रस्ता जाम आहे मित्रांनो। हे बघा पूर्ण जाम आहे, पूर्ण जाम। गर्दी बघा फक्त तुम्ही, गर्दी। मला जर माझे व्हिडिओ आवडत असतील
लाईक करा, कमेंट्स करा, तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.